नमस्कार, मी दादासाहेब नीळ आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपली भूमिका व्यक्त करतोय। सध्या देशात आणि राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा जरी असला तरी तो सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जातोय। वास्तविक पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या 2 महिन्यापासून लढतोय। घराचं तोंड सुद्धा ज्या योद्ध्यानं बघितलं नाही, आज पुन्हा तो उपोषणाला बसतोय। कारण हे सरकार आरक्षण देतो म्हणालं, वेळ दिला, शब्द दिला आणि पुन्हा पलटी मारली। त्यामुळे त्या योद्ध्याला पुन्हा एकदा आमरण उपोषण करावं लागतंय आणि संपूर्ण राज्यातला मराठा बांधव आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलाय। राजकीय नेत्यांना गावबंदी केलेला आहे आणि तरी सुद्धा या सरकारला जाग येत नसेल तर हा मराठा समाजानं इथून पुढचं आंदोलन या सरकारला पेलणार नाही असं जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे सरकारनं शहाणं बनण्याची गरज आहे। सरकारनं जागरूक होण्याची गरज आहे आणि अधिक वेळ न खाता हा प्रश्न सोडवला पाहिजे। कोर्टाचं कारण पुढे करून वेळ मारून नेणारा या सरकारचा पुन्हा एकदा निषेध करावा असा वाटतो। कारण मागच्या वेळी कोर्टात टिकलं नाही, पुन्हा तोच मुद्दा। कोर्ट म्हणजे आहे तरी काय? कोर्ट म्हणजे सुद्धा एक प्रकारची तिथे यंत्रणाच आहे, माणसंच आहेत। मग त्यांना या समाजाच्या वेदना आजपर्यंत का दिसल्या नाहीत? 58 मूकमोर्चे का दिसले नाहीत? मराठा समाज बांधवांची गरिबी कोर्टापर्यंत का पोहोचत नाही? या वेदना का जात नाहीत? हा माझा खरा प्रश्न आहे। या वेदना सरकारच्या माध्यमातून कोर्टात का पोहोचत नाहीत? एका रात्रीमध्ये नोटाबंदी होतात, एका रात्रीमध्ये पळून जाऊन सरकार बदली होऊ शकतं, पार्टीचा शपथविधी होऊ शकतो, सर्व काही होऊ शकतं, तर मग मराठ्यांना आरक्षण काय मिळू शकत नाही? हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि त्यामुळे एखाद्या योद्ध्याला विनाकारण त्रास देऊन त्याला आणखी वेळ द्या असं म्हणून जर या आरक्षण संघर्षाची, या योद्ध्याविषयी समाज मनात असलेली जी प्रतिमा कमी करण्याचा या सरकारचा जर प्रयत्न असेल तर तो अजिबात कमी होणार नाही। कारण या सरकारच्या माध्यमातून रामदास कदम असतील, नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, विखे पाटील असतील, या सर्वांनी कुणबी आणि मराठा अशा प्रकारचा वाद निर्माण करून अतिशय शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळे या सरकारला मी या ठिकाणी अतिशय आक्रमकपणे सांगू इच्छितो की अशा प्रकारे मराठा समाजाचं होणारं आंदोलन त्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अजिबात करू नये। फूट पडणार नाही, कारण हा गरजवंत मराठ्यांचा हा चाललेला लढा आता या सरकारला थांबवणं कठीण आहे। कारण अनेक गावांनी महाराष्ट्रामध्ये राजकीय नेत्यांना, पुढाऱ्यांना गावबंद केलेला आहे आणि त्यामुळे इथून पुढच्या काळात होणारा रोष, होणाऱ्या वेदना कमी करायच्या असतील तर सरकारने तात्काळ ताबडतोब आरक्षणाचा विषय मार्गी लावला पाहिजे, अन्यथा त्याचे पडसाद वेगळे उमटतील। सर्व प्रक्रिया पूर्ण करून, डाटा पूर्ण असताना, सर्व काही अहवाल देऊन सुद्धा, 5000 पानाचा पुरावा देऊन सुद्धा हे सरकार जर पुन्हा आणखी वेळ वाढवून मागत असेल तर यालाच म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा। एकतर अगोदर सरकारने 30 दिवसाचा वेळ मागितला, मराठा समाजाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी 10 दिवस वाढवून दिला, 40 दिवसाचा वेळ दिला, 41 दिवस झाले तरी सरकार म्हणतंय अजून थोडा वेळ द्या। कशासाठी द्या? तुम्हाला हा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून सोडवता आला नाही, त्यामुळे 1 महिन्याचा वेळ तुम्ही मागून घेतला। यामध्येही तुम्हाला हा प्रश्न सोडवता आलेला नसेल तर नुसती वेळ देऊन काय उपयोग? आजपर्यंत नुसती तुम्ही वेळच घेतली आणि वेळच दिला आणि पूर्णपणे मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान झालं। पूर्णपणे मराठा समाज आज रस्त्यावर उतरण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या पोटातली आग, त्यांच्या पोटातल्या वेदना। एवढं मोठं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा जर त्याला चपराशाची नोकरी करावी लागत असेल, शेंगदाणे फुटाणे विकावं लागत असतील, बिगारी म्हणून काम करावं लागत असेल तर त्याच्या वेदना हे सांगण्याची वेगळी गरज नाही। जे काही मराठा समाजातले आमदार, नामदार, मंत्री असतील त्यांनी 20-20 पिढ्याचं कमवून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना आरक्षणाची कदाचित गरज नसेली, परंतु गरीब समाजाला मात्र आरक्षणाची नितांत गरज आहे। आणि त्यासाठी गरीब समाजातलाच एक नेता आज न भूतो न भविष्यती अशी सभा अंतरवाली सराटे येथे घेऊन रेकॉर्ड ब्रेक गिनीज बुकात नोंद व्हावी अशी महासभा झाली आणि त्यानंतर मग या राजकीय नेत्यांच्या पोटात जास्तच दुखू लागलं। कारण अशा प्रकारची सभा कधी झालीच नाही।
पैसे देऊन गाड्या पाठवून अशी सभा होत नाही आणि एक फटका असणारा गरीब एक नेता एक कार्यकर्ता जर अशी मोठी सभा घेत असेल तर त्याच्याकडे काय आहे. तर सरकारला या माध्यमातून सांगू इच्छितो त्या योद्ध्याकडे काहीच नाही, फक्त मराठा समाजाच्या वेदना तो प्रामाणिकपणे मांडतोय आणि कुठल्याही प्रकारची लाचारी त्याच्याकडे नाही. स्वाभिमानानं तो मराठा आरक्षणाचा लढा पुढे घेऊन जातोय आणि म्हणून त्याच्या मागं या राज्यातला करोडो मराठा बांधव आज तटस्थपणे उभा आहे, आज खांद्याला खांदा लावून त्याच्याबरोबर उभा आहे. याचं एकमेव कारण म्हणजे त्याच्याकडे असणारा स्वाभिमान आणि निष्ठा. मराठा समाजाला आई वडील मानले आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गद्दारी करणार नाही असा शब्द दिल्यामुळे संपूर्ण राज्यातला समाज बांधव सकल मराठा बांधव त्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठाम उभा आहे. याचे एकमेव कारण म्हणजे चालू असलेला त्यांचा प्रामाणिक लढा सरकारच्या लक्षात येत नाही. आमरण उपोषण करून सुद्धा 17 दिवस उपोषण करून गोळ्या झेलून लाट्या झेलून एवढा त्रास सहन करून सुद्धा लोकशाहीच्या मार्गाने पुन्हा एकदा उपोषण करणारा हा मराठा समाज बांधव सरकारला अजूनही लक्षात येत नसेल तर हे सरकार म्हणजे नुसता वेळ काढूपणा आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का अशी म्हणण्याची वेळ आज मराठा समाजावर आलेली आहे आणि त्यामुळे या सरकारने अशा प्रकारचे पुढे सोडण्यापेक्षा मराठा आंदोलनकारांना बदनाम करण्यापेक्षा ताबडतोब हा विषय मार्गी लावा आणि होणारा पुढचा जो मराठा समाजाचा रोष हा कमी करावा एवढीच या निमित्तानं मी मागणी करतो आणि थांबतो. जय शिवराय, जय जिजाऊ.